महाराष्ट्र स्टेट प्रोसेस केव्हा सुरू होऊ शकते असा असंख्य विद्यार्थी आणि पालकांना पडलेला प्रश्न होता आणि एक्झॅक्टली मित्रांनो सीईटी सेलकडून महत्त्वाचा आणि मोठा अपडेट आज आलेला आहे ते म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या रिलेटेड आजपासून MBBS आणि BDS या कोर्सेससाठीचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. प्रोसेसमध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत. खूप उपयोगी असे हे बदल आहेत. एक्झॅक्टली कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशनचा टाइम टेबल आहे, SML रँक केव्हा समजू शकतो, प्रोसेस नेमकी काय आहेत आणि झालेले चेंजेस कशा पद्धतीने असतील, ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो बघा, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. हा एक प्रकारचा आरंभ झालेला आहे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसचा. ऑल इंडिया काउन्सिलिंग तर सुरूच आहे, त्या रिलेटेड देखील आपण माहिती सांगितलेली आहे. आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंग कोण करावी, आपल्या ग्रुपमध्ये आपण सर्व कट ऑफ देखील शेअर केलेले आहेत. त्याच्यानुसार ज्यांना एम्स, झिपमर, AFMC 15% ऑल इंडिया कोटा आणि डीम कॉलेजला ज्यांना प्रोसेस करायची त्यांची प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. आणि त्यातच आता महाराष्ट्राचं देखील अपडेट आलेलं आहे, ते म्हणजे आहे MBBS आणि BDS मध्ये याच्या रजिस्ट्रेशन प्रोसेस कशा पद्धतीने, नवीन झालेले बदल कसे आहेत, ह्या सर्व गोष्टीचं आपण डिस्कशन करणार आहे. तत्पूर्वी आपण बघूया की एक्झॅक्टली ही नोटीस कशा पद्धतीने आहे. बघा, नोटीस नंबर 3 आहे. याच्या नोटीस नंबर 1 आणि 2 मध्ये काय आहे, एक्झॅक्टली काय गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये PWD विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे. त्यानंतर डॉक्युमेंटसाठी काय काय लागतात हे देखील दिलेलं आहे. महत्त्वाचं आहे आता हे आपल्याला सध्याचं दिलेलं त्यांनी शेड्यूल. बघा आता हे शेड्यूल कशा पद्धतीने आहे. रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप फॉर MBBS आणि BDS. इथे बघा, तुम्ही महत्त्वाचं जर गोष्ट केलं तर सध्या MBBS आणि BDS या दोन कोर्सेससाठीचं हे रजिस्ट्रेशन आहे. पुढे जाऊन याच्यामध्ये ग्रुप B आणि ग्रुप C चं पण रजिस्ट्रेशन नंतर सुरू होईल, पण सध्या तरी MBBS आणि BDS साठीचं दिलेलं रजिस्ट्रेशन आहे. मग याच्यामध्ये महत्त्वाचं काय चेंजेस आहेत किंवा बदल आहेत ते तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये सांगितलं ऑल एलिजिबल कॅन्डिडेट्स. बघा इथे काय सांगितलेलं आहे, ऑल एलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू विजिट द ऑफिशियल ऍडमिशन पोर्टल रेग्युलरली फॉर अपडेट्स, नोटिफिकेशन, शेड्यूल अँड फर्दर इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग द ऍडमिशन प्रोसेस. सेपरेट रजिस्ट्रेशन विथ द स्टेट कॉम्पिटंट ऑथॉरिटी is mandatory for participation in the state quota counseling irrespective of registration of all India quota and counseling. आता काही जणांचं काय येतं म्हणणं असतं, तर आम्ही ऑल इंडियाचा तर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर हे स्टेट साठी पण चालतं का, तर बिलकुल असं नाही. इथे काय सांगितलेलं बघा, इट इज मॅन्डेटरी सेपरेट रजिस्ट्रेशन विथ द स्टेट कॉम्पिटंट ऑथॉरिटी इज मॅन्डेटरी. म्हणजे महाराष्ट्रात जर तुम्हाला MBBS गव्हर्नमेंट, MBBS सेमी गव्हर्नमेंट, BDS गव्हर्नमेंट, BDS सेमी गव्हर्नमेंट, पुढे जाऊन BAMS, BHMS, फिजिओथेरपी अशा कोर्सेसला जर महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट CET सेलचं ऍडमिशन करणं हे कंपल्सरी आहे. जर तुम्ही ऑल इंडिया केला असेल तर तो भाग वेगळा आहे, पण स्टेट काउन्सिलिंग हा भाग वेगळा आहे. स्टेट साठीचे हे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. ठीक आहे, आता पुढे काय सांगितलेलं आहे, हा टाइम टेबल कसा आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो. बघा, शेड्यूल फॉर MBBS BDS म्हणजे ग्रुप A. आता ग्रुप A म्हणजे काय असतं, एकूण 3 ग्रुप आहेत, ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C. ग्रुप A मध्ये कुठले कोर्सेस येतात, तर ग्रुप A मध्ये MBBS आणि BDS हे 2 कोर्सेस येतात. ग्रुप B मध्ये कोणते येतात, तर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BAMS करायचंय, BHMS करायचंय आणि BUMS करायचंय, हे झालं ग्रुप B मध्ये. आणि ग्रुप C मध्ये काय येतात, तर फिजिओथेरपी झालं, ऑक्युपेशनल थेरपी झालं, स्पीच थेरपी झालं, ह्या सगळे कोर्सेस आपल्याला येतात ग्रुप C मध्ये. हे 3 ग्रुप आहेत, ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C. सध्या काय आहे, फक्त त्यांनी ग्रुप A साठीचा हा टाइम टेबल रिलीज केला. ज्यांना BAMS, BHMS, फिजिओथेरपी करायचं त्यांच्यासाठी सध्या तरी सांगितलेलं नाहीये. सध्या आपल्याला हे फक्त ग्रुप A साठी फोकस करायचं आहे. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय फॉर MBBS BDS कोर्सेस ओनली यांच्यासाठी. तर डेट काय दिलेली आहे, 6 तारखेपासून 12 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत, 6 ते 12 ह्या दिवसामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतात. ठीक आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन कोणत्या कोर्सेससाठी, MBBS आणि BDS या कोर्सेससाठी. पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी, पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे फॉर MBBS BDS कोर्सेस ओनली. कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड ॲज रजिस्टर्ड फॉर द प्रोसेस ओनली आफ्टर सक्सेसफुली पेमेंट. म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं, या कोर्सेसचं पहिलं रजिस्ट्रेशन झालं, त्याचसोबत तुम्हाला पेमेंट करावं लागतं. हे पेमेंट असतं 1000 रुपीचं, 1000 रुपीचं हे पेमेंट असतं. हे पेमेंट सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला सेमच असतं. हे रजिस्ट्रेशन पेमेंट झाल्यानंतरच तुमचं हे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली कंप्लीट झाले असं त्याचा मिनिंग होत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, ह्याचं पेमेंट करण्यासाठी 1 दिवस एक्स्ट्रा दिलाय, 6 तारखेपासून 13 तारखेपर्यंत हे तुम्हाला पेमेंट करता येतात. ठीक आहे, 1 डे जास्त दिलेला, 12 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आहे, पेमेंट 13 तारखेपर्यंत आहे. पण फॉर्म भरले की लगेच आपण हे पेमेंट पण लगेच करून टाकायचं, त्याला विलंब करायचा नाही. ठीक आहे, मग आता ही पेमेंट पण झालं. मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे, अपलोडिंग ऑफ कलर्ड स्कॅन कॉपी ऑफ ऑल ओरिजिनल रिक्विजिट डॉक्युमेंट्स पोर्टल. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंट देखील अपलोड करायचे आहेत पुन्हा. म्हणजे कशा पद्धतीने बघा,
As candidate who failed to upload the requisite documents will be considered for the admission process from the claim category. म्हणजे तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार लगेच सगळे डॉक्युमेंट पण अपलोड करायचे आणि चेंजेस काय झाले ते देखील तुम्हाला सांगतो. हे अपलोड करायला सेम 6 तारखेपासून 13 तारखेपर्यंत वेळ आहे. म्हणजे आपण रजिस्ट्रेशन केलं, पेमेंट केलं, लगेच डॉक्युमेंट अपलोड करून टाकायचे. ठीक आहे, ही झाली ही प्रोसेस महत्वाची आहे 6 तारखेपासून 13 तारखेपर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचा चेंज झालेला या वर्षीचा हा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू ऑनलाईन मोड अँड स्क्रुटिनी सेंटर. म्हणजे या वर्षी त्यांनी काय केलेलं आहे, स्क्रुटिनी सेंटर म्हणजे फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, कोविडच्या आधी, कोरोनाच्या आधी हीच प्रोसेस असायची. ऑनलाईन व्हेरिफिकेशन होत नव्हते मेडिकल प्रोसेसला. तिथे फक्त काय व्हायचं, फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्यांनी कसं करायचे, प्रत्येक जिल्ह्यामधल्या गव्हर्नमेंट जे कॉलेज असतात त्या गव्हर्नमेंट कॉलेजला त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेंटर देत होते आणि तिथे जाऊन विद्यार्थ्यांना एक स्लॉट दिला जायचा त्यांच्या रँक प्रमाणे आणि तसं असायचं. आता काय होईल, आता ऑनलाईन पद्धतीनेच त्याचा मी एक इन डिटेल व्हिडिओ पण बनवतो. फॉर्म कसा भरायचा आहे, फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेंटर कसं निवडायचं आहे, याच्यात एक स्लॉट दिलेले असतात. जसं इंजिनिअरिंगला आहे स्लॉट दिलेले असतात. त्या टायमानुसार तुम्हाला त्या कॉलेजला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावं लागतात जे तुम्ही आपला फॉर्म भरताना अपलोड केलेले आहे. ते सर्व डॉक्युमेंट जायचं, ते व्हेरीफाय करणार आणि त्याची वेळ दिली त्यांनी 7 तारखेपासून चालू होणार आहे. ठीक आहे, आता नाही, रजिस्ट्रेशन जर तुम्ही आज उद्यापर्यंत नाही केलं तर नाही, 7 तारखेपासून चालू होणार आहे ते 14 तारखेपर्यंत. म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा अजून दिलेला आहे. 14 तारखेपर्यंत हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. सर आम्ही डॉक्युमेंट नुसते ऑनलाईन अपलोड केलं ना, ऑनलाईन त्यांचं व्हेरिफिकेशन सिलेक्ट केलं तर चालेल का? येस, ऑनलाईन पण आहे, स्क्रुटिनी फिजिकल पण आहे. पण सगळ्या विद्यार्थ्यांनी शक्यतो फिजिकलच करायचंय, जेणेकरून कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये त्रुटी असेल तर तिथे आपल्याला ते करेक्ट करता येतं, तिथे आपल्याला चेंजेस करता येतात. आता दरवेळेस काय व्हायचं, तुम्ही आता फॉर्म भरला, रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरला, डॉक्युमेंट अपलोड करायचे, डायरेक्ट SML रँक येत होता आणि कॉलेज मिळालं तुम्हाला एखादं, त्या मिळालेल्या कॉलेजवरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं. इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इथे जर एखाद्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी आली तर हे कॉलेज विद्यार्थ्यांचा कॅन्सल होत होतं आणि सगळ्यात मोठी हा ड्रॉबॅक होता. हा राऊंड विद्यार्थ्याचा वाया जायचा आणि त्या विद्यार्थ्याला मग पुढच्या राऊंडची वाट बघायची. आधी कसं व्हायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे इथंच व्हायचं आधी आणि मगच रँक यायचा. जरी एखाद्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी असेल तर त्या विद्यार्थ्याला मिळतच नसलेलं डॉक्युमेंट असेल तर त्या रँक त्याचा त्या ह्याच्यानुसार येत होता आणि मग कॉलेज मिळायचं. आता हा चेंज पहिल्यापासून केलेला आहे. हा खूप चांगली गोष्ट आहे, हा चांगला गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह आहे. आम्ही दरवर्षी मागणी करत होतो की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल द्या, कारण की विद्यार्थ्यांना, पालकांना काही काही डॉक्युमेंटबद्दल माहिती नसते आणि काही त्रुटी निघाल्या तर पुन्हा त्याला काही करता येत नव्हतं, राऊंडच वाया जायचा. हा चेंज खूप चांगला झालेला आहे. त्याच्यामुळे शक्यतो सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन द्यायचं. त्याची डेट आहे 14 तारखेपर्यंत. ठीक आहे, मग पुढे काय आहे, रजिस्ट्रेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट. म्हणजे आता किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले ग्रुप ए साठी त्याची 15 तारखेला लिस्ट येणार आहे. पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे SML रँक केव्हा करणार आहे, सेम 15 तारखेला आपल्याला कळणार आहे. त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस, हा पण एक नवीन चेंज केलेला आहे. इफ एनी ग्रीव्हन्सेस म्हणजे काय सांगितलं, कॅन्डिडेट्स नीड टू सबमिट नेसेसरी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट प्रूफ फॉर मेकिंग एनी करेक्शन. नो चेंजेस विल बी एंटरटेन विदाउट सपोर्टिव्ह डॉक्युमेंट. आता 16 आणि 17 दिले, म्हणजे या फॉर्म मध्ये जर काही करेक्शन्स असतील, काही चुका झाल्या असतील तर त्याचे ग्रीव्हियन्स दिले. आधी काय होतं, करेक्शन विंडो नसायची. एकदा फॉर्म सबमिट केला, काही त्रुटी झाली तर काहीच करता येत नव्हतं, अजिबात काही करता येत नव्हतं. त्यांनी आता सेपरेट 2 दिवस दिले, 16 आणि 17 तारीख असे 2 दिवस दिलेले की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करता येते, ग्रीव्हियन्स देता येते. ऑनलाईन तुमचं लॉग इन असतं, हे सगळं आम्ही करतो. याच्यासाठी काउन्सिलिंग खूप जास्त महत्वाची मित्रांनो. व्हायब्रंटमध्ये आता फार मोजके ऍडमिशन राहिलेले आहेत. ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्याने आपल्या व्हायब्रंटच्या लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक ब्रँचला व्हिजिट करू शकता. लवकरात लवकर काउन्सिलिंग सुरुवात झालेली आहे. तुमचे हे फॉर्म भरणं, पुढच्या सर्व गोष्टी करणं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे अपडेट सर्व असणार आहेत. त्यानंतर तुमचे रँक येणार, चॉईस फिलिंग काढून देणं, चॉईस फिलिंग सबमिट करणं, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, वॅकन्सी राऊंड, इथपर्यंत संपूर्ण प्रोसेस तुमची घर बसल्या ठिकाणी करून दिली जाते. तुम्ही ऑफिसला आला तरी तुमच्या समोरच प्रोसेस होते. काही विद्यार्थ्यांचे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं घर बसल्या ठिकाणी सर्व प्रोसेस आम्ही करून देतो. त्याच्यानुसार जर टेन्शन फ्री राहायचं असेल तर आजच व्हायब्रंटला एनरोल करा, काउन्सिलिंगचे शेवटचे सेशन जॉईन करून घ्या आणि तुमचं ऍडमिशन प्रोसेस करून पुढील ऍडमिशन प्रोसेससाठी निश्चिंत राहा मित्रांनो. ठीक आहे, तर आता अशा पद्धतीनं हे आपल्याला ग्रीव्हियन्सेस पण काही चुका झाल्या तर ऍड करता येणार. आणि पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट, मग एकदम या ग्रीव्हियन्सेस मध्ये काही जर त्रुटी असतील, काही जणांनी हे केलं, सबमिट केलं, समजा आता काय कॅटेगरी सर्टिफिकेट असेल, पुन्हा आलं आणि पुन्हा ते कॅटेगरी सर्टिफिकेट ग्रीव्हियन्सेस मध्ये ऍड केलं, म्हणजे तिथे त्यांना सपोर्टिव्ह डॉक्युमेंट तिथं अपलोड करायचं आहे आणि मग तसं सपोज त्या कॅटेगरीचा बेनिफिट मिळाला तर त्या
विद्यार्थ्याचा SML रँक, फायनल रँक हा त्या कॅटेगरीतून येणार. मग याच्यासाठी 18 तारखेला फायनल मेरिट लिस्ट येणार. इथपर्यंत आपल्याला चेंज करता येऊ शकतो. ठीक आहे. मग सीट मॅट्रिक्स केव्हा येणार आहे लगेच, कुठल्या कॉलेजचे किती सीट आहेत, कोणते नवीन कॉलेज आलेत, नवीन कॉलेजला किती परमिशन मिळाल्यात, किंवा काही एक्झिस्टिंग कॉलेजच्या जागा कमी झाल्यात का, हे केव्हा समजणार आहे, 18 तारखेला सीट मॅट्रिक्स. फक्त कुठल्या ग्रुपचं येणार आहे, ग्रुप ए, म्हणजे कशासाठी, MBBS आणि BDS. लक्षातच ठेवायचं विद्यार्थ्यांनो, ग्रुप ए म्हणजे काय आहे, MBBS आणि BDS. ठीक आहे, ते 18 तारखेला समजणार आपल्याला. पुन्हा काय सांगितलेले पुढे त्याच्यात त्यांनी इथे ऑनलाईन चॉईस प्रिफरन्स. मग कॉलेजचे ऑप्शन्स केव्हा द्यायचे, 19 तारखेपासून 22 तारीख, 4 दिवसाचा वेळ दिला. रँक आल्यानंतर चॉईस फिलिंग असते. त्यामुळे आता काही जणांचे फोन येतात, सर रजिस्ट्रेशन झालं की आम्हाला प्रिफरन्सेस भरायचे का, आता नाहीये. रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंटेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग रँक येणार आणि मग पुढे जायचं आपल्याला चॉईस फिलिंगला. ते आहे 19 तारखेपासून 22 तारखेपर्यंत. ठीक आहे. पुन्हा राऊंड 1चा रिझल्ट लागणार आहे 23 तारखेला, म्हणजे MBBS आणि BDS या 2 कोर्सेसचा रिझल्ट लागणार आहे 23 तारखेला. मग पुढे काय, फिजिकल जॉईनिंग टू अलॉटेड कॉलेज विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विजिट फीस DD. बघा इथे आपल्याला काय वाटत होतं की जसं आम्हाला एक्सपेक्ट होतं की स्टेटमध्ये पण असा चेंज असावा की आपल्याला ऑनलाईन ऍडमिशन घेता यावं, म्हणजे इथूनच नॉट फ्रीज करून पुढच्या राऊंडला जसं ऑल इंडियाला केले तसं इथं नाहीये. इथं सरळ सांगितलेलं फिजिकल जॉईनिंग, म्हणजे तुम्हाला मिळालेल्या MBBS किंवा BDS या कॉलेजला 24 तारखेपासून 28 तारखेपर्यंत इन प्रेझेन्स जावं लागेल, ऍडमिशन घ्यावं लागेल. तिथे तुम्हाला कॉलेजच्या फीसचा DD भरावा लागेल. पेमेंट बाय चेक इज अलाउड ऑन बँक हॉलिडेज. फक्त जर सुट्टी असेल बँकेला ज्या दिवशी, त्यावेळेसच तुमचा चेक ऍक्सेप्ट केला जाईल आणि लगेच तुम्हाला नेक्स्ट वर्किंग डेज मध्ये तो DD त्यांना द्यावा. इफ द कॅन्डिडेट फेल्स टू सबमिट द DD ऑन द नेक्स्ट वर्किंग डे, द ऍडमिशन मे बी कॅन्सल्ड. तुम्हाला DDनच ऍडमिशन घ्यावं लागत असतं. फक्त एका दिवशी बँकेची सुट्टी आहे आणि त्या दिवशी जर शेवटचा दिवस असेल, तुम्ही चेक जाऊन दिला तर ऍडमिशन होतं, पण नेक्स्ट वर्किंग डेजला तुम्हाला त्या चेक वापस घेऊन तिथं DD सबमिट करावाच लागेल. याची तारीख आहे ऍडमिशनची 24 तारखेपासून 28 तारखेपर्यंत. इन फिजिकल जायचंय, ऍडमिशन घ्यायचंय. ऍडमिशनचे रूल मी नंतर तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हा झाला याच्या पद्धतीने टाइम टेबल. ठीक आहे, 6 तारखेपासून जे ऍडमिशन सुरू होत आहे ते रिझल्ट ऍडमिशन घ्यायची वेळ आहे आपल्याला साधारणतः 28 तारखेपर्यंत वेळ आहे. ठीक आहे. आता याच्यात खाली काय सांगितलं महत्वाचं, द अबोव शेड्यूल इज सब्जेक्ट टू चेंज ऍज पर द डायरेक्शन. म्हणजे हा झाला तर याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो आणि इट डिपेंड करतं MCC ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये. थोडं जर पुढे गेलं तर हे पण थोडंसं पुढे जाऊ शकतं. द शेड्यूल फॉर रजिस्ट्रेशन ऑफ ग्रुप B and group C courses will be declared in due courses. Candidates should follow the official website regularly. बघा काय सांगितलं त्यांनी, ग्रुप B म्हणजे काय, BAMS, BHMS, BUMS याचं रजिस्ट्रेशन आणि ग्रुप C मध्ये फिजिओथेरपी वगैरे यांचं रजिस्ट्रेशन, याचा टाइम टेबल आम्ही लवकरच डिक्लेअर करू असं म्हण. कारण की आता काय आहे, ज्यावेळेस आपण ग्रुप A चं करतोय, लास्ट इयरला पण असं होत होतं, आपण रजिस्ट्रेशन केलं तर हे ग्रुप B ग्रुप C ला पण कन्सिडर होत होते. पण आता जेव्हा पेमेंट करणार आहे, 1000 रुपयाचं जे त्यांनी सांगितलेलं पेमेंट आहे, तिथं येत आहे की दिस पेमेंट विल बी कन्सिडर्ड फॉर ओनली MBBS BDS. म्हणजे हे पेमेंट MBBS BDS साठी कोर्सेससाठीच आहे असं सध्या तरी येत आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांनी ज्यांना MBBS BDS या कोर्सला ऍडमिशन करायचंय, आपले मार्क्स रँक बघूनच त्यांनी यांचं रजिस्ट्रेशन करायचं. ग्रुप B ग्रुप C साठी अजून वेळ आहे, सध्या तरी त्यांनी असं सांगितलेलं आहे. The schedule for subsequent rounds for Group A MBBS BDS courses will be declared in due courses. Candidates should follow the official. यांचा राऊंड 2, राऊंड 3 याचा पुढचा टाइम टेबल आम्ही लवकरच तुम्हाला कळवू असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता मग महत्वाचे इन्स्ट्रक्शन्स काय सांगितलेलं आहे, ओनली कॅन्डिडेट्स हु हॅव क्वालिफाईड नीट UG 2026 फॉर MBBS BDS कोर्सेस आर एलिजिबल. म्हणजे याला 213 ओपन EWS मध्ये त्याच्यावर आहेत, बाकीच्या कॅटेगरी 177 वर आहे, तेच रजिस्ट्रेशन करू शकतात. जे क्वालिफाईड नाही ते रजिस्ट्रेशन करू शकत नाही. रजिस्ट्रेशन केलं म्हणजे कॉलेज मिळाला असं नाही, पण तुम्ही पात्र प्रोसेससाठी काय आहेत, जर तुम्ही नीट क्वालिफाय असेल तरच पात्र आहेत. रजिस्ट्रेशन शॅल बी कम्प्लीटेड ओनली थ्रू ऑनलाईन ऍडमिशन पोर्टल. हे ऑनलाईन तुम्हाला हेच करावं लागेल. कॅन्डिडेट शाल अपलोड द रिक्विजिट डॉक्युमेंट्स इन द प्रिस्क्राइब फॉर्मॅट अँड एन्श्योर द इन्फॉर्मेशन फर्निश इन द ऍप्लिकेशन फॉर्म. डॉक्युमेंट तेच सांगितलेलं पुढे. Candidates opting for physical document verification shall report to the allotted verification center. हे व्हेरिफिकेशन सेंटरची यादी येईल आता तुम्हाला तिथे ऑनलाईन केल्यानंतर. आणि तुम्हाला काय सांगितलं आहे, ऑप्टिंग फिजिकली तुम्हाला जावं, प्रॉक्सी चालत नाही, म्हणजे तुम्हाला तिथं प्रेझेंट राहावं लागेल दिलेल्या टाइम नुसार. ऍज पर द नोटिफाईड शेड्यूल, त्या शेड्यूलनुसार तिथं जावं लागेल. विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स, नो प्रॉक्सी अलाउड. म्हणजे तुम्ही समजा एखादं सेंटर घेतलंय, तुम्हाला तिथं स्लॉट मिळालेला, ऑनलाईन सिलेक्ट करायचा असतं आणि तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन त्या कॉलेजला जावं लागेल. विद्यार्थ्याला स्वतः जावं लागेल. तिथं माझा मित्र, माझे मैत्रीण किंवा आई वडील असं चालत नाही. विद्यार्थी स्वतः तिथं प्रेझेंट असणं गरजेचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. नो प्रॉक्सी अलाउड क्लिअरली सांगितलंय. It will be the sole responsibility of the candidate to upload the all necessary documents within the given period. Failure to upload the requisite documents within the given schedule may lead to non-granting of the claim and cancellation of the form. डॉक्युमेंट अपलोड झाली नाही, तुमचा फॉर्म सबमिट होऊ शकत नाही. यासाठी डॉक्युमेंट मी जे सांगतोय नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये आधीपासून सांगतोय की डॉक्युमेंट इज द फर्स्ट
प्रायर की फॉर ऍडमिशन प्रोसेस ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ऍडमिशन प्रोसेस होऊ शकत नाही. कॅन्डिडेट शुड ऑल्सो असर्टेन हिज हर एलिजिबिलिटी फॉर द ऍडमिशन. ठीक आहे. पीडब्ल्यूडीच्या विद्यार्थ्यांना सेम आहे. जे नोटीस आलेली आहे पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांची जायचंय, डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आणि त्यांच्याकडून तुम्हाला जे लेटर मिळाले त्याच्यानुसारच आपल्याला फॉर्ममध्ये ते डॉक्युमेंट अपलोड करायचं. त्यामुळे पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर त्यांचं व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. इथं पण क्लिअरली सांगितले ईडब्ल्यूएस मीन्स इकॉनॉमिकल वीकर सेक्शन इन्क्लूड पर्सन्स हु आर नॉट कवर्ड अंडर द स्कीम ऑफ रिझर्वेशन एससी, एसटी, डीटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी इन्क्लुडिंग एसबीसी आणि एससीबीसी यांच्यासाठी ईडब्ल्यूएस हे सर्टिफिकेट नाहीये. बाकीच्या साठीच ईडब्ल्यूएस आहे. आणि याच्यासाठी काय सांगितलं, कॅन्डिडेट्स क्लेमिंग ईडब्ल्यूएस शुड सबमिट ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट व्हॅलिड फॉर अकॅडमिक इयर 2026-27 अँड इश्यूड इन महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट फॉर्मॅट ओनली. म्हणजे स्टेटच्या फॉर्मॅट मधलंच ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ते पण आताच चालेल. सेंट्रल गव्हर्नमेंटचं फॉर्मॅट चालणार नाही. काही जण सेंट्रल ईडब्ल्यूएस टाकून जातात. एसीबीसी कास्ट असेल तर त्यांच्याकडे सेंट्रलचं ईडब्ल्यूएस आहे, त्यांना वाटतं की स्टेटचं ईडब्ल्यूएस आहे, पण ते नाही आहे. एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना स्टेटमधलं एसीबीसी मिळणार. ठीक आहे. कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द रिझर्वेशन कॅटेगरी मस्ट क्लेम द ऍप्लिकेशन फॉर्म बिफोर सबमिट. ठीक आहे. कॅन्डिडेट्स क्लेमिंग रिझर्वेशन इन्शुअर दॅट द कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे, नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. ठीक आहे. कास्ट कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना फक्त इथं बघा सांगितलं काय, ऍज पर द गव्हर्नमेंट रिझर्वेशन इश्यूड बाय द जनरल ऍडमिशन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डेटेड 2 जुलै 2026 ला काय सांगितलं, द time limit for submitting the caste validity certificate for OBC and SCBC कास्ट व्हॅलिडिटी साठी बरं का फक्त यांच्यासाठी काय सांगितलेले, ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आणि एससीबीसी म्हणजे मराठा विद्यार्थ्यांना and only base have been extended up to 6 months from the date of registration of the centralized admission process. कॅप राऊंडचं ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहेत ओबीसी आणि एससीबीसी चे विद्यार्थी, आणि जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी नाहीये तर त्याच्यासाठी तुम्हाला शासनानं 6 महिन्याचा वेळ दिलेला आहे. आणि हे 6 महिने केव्हापासून काउंट होणार आहे, कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशन पासून ते तुम्हाला पुढे 6 महिन्यामध्ये हे ओरिजिनल डॉक्युमेंट द्यावं लागेल कॉलेजला. नाही जर दिलं given period their admission shall be cancelled and they will be liable for the penalty for lapse of seat as per the information voucher. तर तुम्हाला नंतर ओरिजिनल द्यावंच लागेल कॉलेजला सुरू झाल्यानंतर, आणि त्या 6 महिन्यात जर दिला नाही तर तुमचं ऍडमिशन पण कॅन्सल होणार आणि कॉलेजकडून तुम्हाला पेनल्टी सुद्धा भरावी लागेल. अशा पद्धतीने सांगितलं. ओबीसी विद्यार्थ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल त्यांना 6 महिन्याचा वेळ दिलेला आहे. एससीबीसी कडे आता व्हॅलिडिटी नसेल 6 महिन्याचा वेळ दिला. तुमच्याकडे अप्लाय केलेली पावती पाहिजे आणि व्हॅलिडिटी नंतर येणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. 6 महिन्याच्या आत येणं गरजेचं आहे, नाहीतर ऍडमिशन कॅन्सल होत असतं नक्की. ठीक आहे. बाकी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याची काही गरज नाहीये. कॅन्डिडेट्स नीड टू पे द ऍप्लिकेशन फीस ऍट द कॉलेज फॉर फिजिकल जॉईनिंग. द फीस शॅल बी पेड थ्रू द डीडी. ठीक आहे. तेच डबल सांगितलेलं आहे. आणि पुन्हा ह्या साईटवर अपडेटेड राहा असं महत्वाचं सांगितलंय. खूप जास्त महत्वाचा हे अपडेट आहे मित्रांनो. रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत सगळे. हे रजिस्ट्रेशनसाठी आम्ही वायब्रंट मधून तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट करून देणार आहे. कोणच पॅनिक होण्याची गरज नाही, किंवा कंटिन्यू कॉल करण्याची गरज नाहीये. सर्वांना दिलेल्या स्लॉटनुसार टाइमनुसार आम्ही हे रजिस्ट्रेशन कंप्लीट करून देतो. फॉर्म पूर्णपणे भरून दिला जातो. ऍडमिशन सर्व ह्या प्रोसेस केल्या जातात. मी सांगितलेल्या प्रोसेसनुसार सर्व होईल. ज्या विद्यार्थ्याचा स्कोर कमी आहे त्यांच्यासाठी आताच प्रोसेस चालू नाहीये. हे फक्त एमबीबीएस आणि बीडीएस साठीच रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. त्याच्यानुसार ह्या टाइम टेबल नुसार विद्यार्थ्यांना पुढे जायचं आहे. बाकी जे पीडब्ल्यूडीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी देखील नोटीस आलेली आहे. ठीक आहे. पीडब्ल्यूडीच्या विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस आहे. तर इथे ज्यांचं हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्यांनी दिलेल्या सेंटरला बरेचसे सेंटर आहेत सेम जे ऑल इंडियाची सेंट्रलची नोटीस त्याच नोटीस प्रमाणे तिथे जाऊन व्हेरीफाय करायचं. व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडे सर्टिफिकेट मिळालं तर आपल्याला ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये ते अपलोड करायचंय. आणि सीईटी सेलच्या वेबसाईटवर सुद्धा त्यांनी डॉक्युमेंटची अशा पद्धतीने लिस्ट सुद्धा दिलेली आहे. नोटीस नंबर 1 पासून मी सगळं एक्सप्लेन तुम्हाला केलेलं आहे. महत्वाचं आता रजिस्ट्रेशन 6 तारखेपासून 12 तारखेपर्यंत. आणि या वर्षीचा चेंज आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकली सुद्धा आहे. काय स्लॉट असू शकतात, काय येऊ शकतात हे सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगतो. आणि फॉर्म कसा भरायचा याचा सुद्धा इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. अशीच महत्त्वाची व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वायब्रंट ऍडमिशन गाण्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही. थँक्यू सो मच.